प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। या प्रकरणात आरोप झालेल्या डॉक्टर निलेश जेजुरकर यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला असून पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही काळापासून फरार असल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। या अर्जावर सुनावणी घेत न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिलेला आहे। न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिलेले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 तारखेला होणार आहे। त्यामुळे सध्या त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत मनीषा यांच्या आत्महत्येस तेच जबाबदार असल्याचा दावा केलाय। या आरोपांमुळे प्रकरण अधिक चर्चेत आलेलं असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। डॉक्टर निलेश जेजुरकर हे नाशिकमधील जिल्हा रुग्णालय इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर सध्या त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील डीके नगर इथं राहणाऱ्या डॉक्टर मनीषा जेजुरकर वय 40 यांनी 6 मार्च रोजी सकाळी 11:30च्या सुमारास राहत्या घरात खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीने आयुष्याचा शेवट करून घेतल्याची घटना घडली होती। घटनेनंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुपारी सुमारे 2:40 नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।